नमस्कार मंडळी, मी सुनील नांदोस्कर. आज आपण किरातसाठी किरातचं यूट्यूब चॅनल इरसाल गजाली या सिरीजसाठी एका चित्रकारांना भेटायला सावंतवाडीत आलो. अक्षय सावंत हे जे चित्रकार आहेत, त्यांनी कला शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर सावंतवाडीत त्यांनी निसर्गात मन रमवलं आणि निसर्गात ते काम करतायत. तर ते काम कशा प्रकारचं आहे हे आपण जाणून घेऊया आज. नमस्कार अक्षयजी. नमस्कार. आज तुम्हाला मुद्दाम भेटण्याचं कारण असं आहे की आम्ही इरसाल गजालीसाठी जे अशी व्यक्तिमत्व निवडतोय त्यात तुम्ही आहात. कारण कोकणासाठी काहीतरी करतायत जी लोक, तर त्यांना आम्हाला लोकांना दाखवायचं आहे की ही कोण माणसं आहेत. तर चित्रकार म्हणून तुमचं बालपण कसं काय गेलं, म्हणजे सावंतवाडीत तुम्ही बालपणी काय केलं चित्रकलेसाठी? बालपण माझं खूप छान, मी म्हणेन क्रिएटिव्हच गेलं. कारण घरात माझे वडील ड्रॉइंग टीचर होते, काकांची गणपती शाळा होती. शिवाय आमच्या बालपणी एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, इंटरनेट नव्हतं. त्यामुळे जर आम्हाला एखादी गोष्ट खेळायची असेल किंवा एखादी कोणती गोष्ट पाहिजे असेल तर आम्ही शक्यतो कुठच्या तरी निसर्गातल्या काही गोष्टी घेऊन आम्ही ते क्रिएट करायचो. म्हणजे माडाच्या समजा धावळी घेतली तर त्या पिढ्याची आम्ही बॅट करायचो, त्या पिढ्याला 2 काठी लावली की बैल व्हायचा. त्याच्यानंतर बांबू काढून आम्ही चिपनळी करायचो. म्हणजे एवढ्या छान क्रिएटिव्ह अशा गोष्टी आमच्या बालपणी होत्या. आणि कोकण म्हणजे निसर्गाची एकदम खाणच आहे. खूप छान असा ग्रीन कलर, तो लहानपणापासून बघत बघत त्याचं इम्प्रेशन घेऊन ह्या सगळ्याकडनं माझा प्रवास चित्रकलेकडे सुरू झाला तिथून. आणि निसर्गाने मला एवढं शिकवलंय, आकार किंवा रंगसंगती ह्या सगळ्या गोष्टींचं इम्प्रेशन. त्यावेळी आम्हाला टेक्निकली गोष्टी माहित नव्हत्या, याला रंगसंगती म्हणतात किंवा असे, पण ह्या सगळ्याचा प्रभाव कुठेतरी मनावर होता. म्हणजे निसर्गानेच शिकवलं. आणि चित्रकला किंवा कुठच्याही कला ह्या निसर्गातूनच आलेल्या आहेत. त्याची प्रचिती मला आता होते. खूप छान गेलं बालपण. आणि तिथून 12वी पर्यंत शिक्षण माझं सावंतवाडीतच झालं आणि पुढील शिक्षणासाठी जे कुलाबासाठी मी मुंबईत. अच्छा, मग जेजेचा अनुभव कसा आहे, म्हणजे शिकताना विद्यार्थी म्हणून जेजेकडून काय मिळालं? 2 प्राचार्य जे होते आपले, जे कुलाबाचे डीन, यांची मला एक पुस्तक मिळालं रापण नावाचं. ते मी लहानपणी म्हणजे एक 10वी-11वीच्या दरम्यान मला वाचायला मिळालं. आणि ते वाचल्यानंतर मला जेजेतल्या काय गमती जमती आहेत किंवा जे कुलाबाट काय आहे हे मला त्यावेळी कळालं. आणि जे कुलाबाट मध्ये गेल्यानंतर मग जिथे जाईल तिथे मला त्यांच्या त्या आठवणी जागृत करत होत्या. आणि तिथलं वातावरण, मला त्यावेळीचं वातावरण त्या पुस्तकामुळे मला जेजेत गेल्यानंतर अनुभवता आलं. आणि जेजेचा कॅम्पस तुम्हाला माहितच असेल की तो काय खूपच काय काय शिकवतोय. बरोबर. आणि प्रल्हाद धोंड पण आपल्या मालवणचेच होते, त्यामुळे त्या दृष्टीने आणि ते अगदी मिश्किल ह्याच्यात ते सगळं वर्णन होतं. आणि त्यामुळे खूप जास्त रिलेट झालं त्यांना, तो कोकण पासूनचा मुंबई पर्यंतचा प्रवास असेल. आणि माझं असं होतं की मी सकाळी एक लँडस्केप केल्याशिवाय वर्गात जायच नसायचं. मला रोज सकाळी एक लँडस्केप लागायचं. ती अजूनही माझी सवय आहे की मला एक लँडस्केप करावं असं वाटतंच. मग तिथून जेजेतून इकडे आल्यानंतर सावंतवाडीत मग तुम्ही काय केलं, म्हणजे सावंतवाडीत सुरुवात कशी केली? मी जे झाल्या मी म्हणजे लास्ट इयरला असताना फिल्म इंडस्ट्रीत काम करायचो. आणि त्याच्यानंतर मग मी कॉलेज झाल्यानंतर मी साधारण एक 6-7 महिने इंडस्ट्रीत काम केलं. आणि तो सगळा माहोल बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जे इतके वर्ष अनुभवलंय कोकणात राहून, त्यालाच धरून जर आपण हा जर प्रवास अजून जर सुरू करता आला तर. म्हणून मग मी ती इंडस्ट्री सोडली आणि पुन्हा कोकणात सावंतवाडीत आलो. आणि ते आल्यानंतर मग माझं रोजचं लँडस्केप सुरूच होतं. पण आता हे कलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतोच. मग काय करणार, म्हणून मग मी जवळच्या BS बांदेकर कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथे 5 वर्ष काम केलं. म्हणजे सुरुवात केली तिथून, आर्ट मटेरियलचं शॉप सुरू केलं. आणि ह्या दोन्हीला धरून मी माझा चित्रकलेचा प्रवास सुरू केला. अच्छा, म्हणजे तुम्ही व्यक्तिचित्रण वगैरे आणि पेंटिंग मधले बाकीचे हे तर करतच? हो, त्यावेळी मी ऑर्डर्स घेऊन काम करायचं. फक्त आता मी ऑर्डर कोणत्या घेत नाही. आता पूर्णपणे एक फाईन आर्टिस्ट म्हणूनच काम करतो. मग तुमचं सध्याचं म्हणजे प्रोजेक्ट काय, म्हणजे सध्या तुम्ही कशावर काम करता? आता मी ट्रिस्केप या सब्जेक्टवर काम करतो. म्हणजे जी झाडं आहेत, झाडावर येणारे लायचन्स असतील, मॉस असतील, त्याच्यानंतर त्याच्यावर येणारे मशरूम असतील किंवा वेगवेगळे काही त्याच्या रिलेटेड जी बायोडायव्हर्सिटी आहे ती मी पेंट करण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला जास्त करून देवराई, जिथे सॅक्रेड ग्रूव्ज आहेत, म्हणजे अशा पूर्वजांनी देवाच्या नावाने किंवा
ही बायोडायव्हर्सिटी जपावी म्हणून काही झाडं जपून ठेवली होती. तर मग तो सब्जेक्ट घेऊन मी ही पेंटिंग्स करतो. त्याला राखणदार असं आम्ही ह्या सिरीजला नाव दिलं. बरोबर. आणि हे सगळे बायोडायव्हर्सिटी किंवा देवराई हे सगळे राखणदारच आहेत. माऊलीचे बरोबर, कारण पूर्वीच्या लोकांनी आपल्याला काही असं आपल्या जीवनात एक शिस्त असावी किंवा आपण निसर्गाबरोबर राहावं म्हणून देवाचं त्याला एक हे करून संलग्नता आणून ते लोकांमध्ये हे केलेलं आहे. बरोबर तुम्ही म्हणताय ते. आणि मग याचा वापर आता म्हणजे आपण नवीन पिढीसाठी किंवा त्यांना ह्याची ओळख व्हावी किंवा ह्या गोष्टी आपण हे जनजीवन आपल्या कोकणातलं आहे तर ते बाहेरच्या लोकांना समजावं, तर यासाठी काही प्रकल्प आहेत का तुमच्याकडे? हा, आम्ही आता मी आणि प्रसाद काही गावात जाऊन आम्ही उपक्रम घेतो. हा, प्रसाद गावडे आमचे रानमाळ कोकणी रानमाळ. अच्छा. तो मग आम्ही असं करतो की दिवसभर आम्ही देवराईच वगैरे फिरतो आणि तिथल्या लोकांशी, तिथल्या स्थानिक लोकांशी आम्ही गप्पा वगैरे मारतो, तिथले देवराई समजून घेतो किंवा तिथला परिसर समजून घेतो. आणि संध्याकाळी तिथल्याच एखाद्या प्रोग्राम मध्ये प्रसाद भाषण देतो आणि मी बाजूला पेंटिंग करतो. म्हणजे जे आम्ही समजून घेतलंय ते त्या लोकांना, तिथल्या स्थानिक लोकांना जाणीव झाली पाहिजे की आपल्याकडे किती मोठी समृद्धता, किती मोठी श्रीमंती आहे आणि आपल्याकडे काय जे असं काही म्युझियम आहे बरोबर जे कुठल्या जगात नाहीये किंवा मुंबईत गेलात तरी हे म्युझियम बघायला नाही मिळणार. ह्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हा माझ्या पेंटिंग मधून तो त्याच्या भाषणातून अवेअरनेस. छान. अक्षयजी, तुम्ही आता म्हणालात की देवराईमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची तुम्ही चित्रकला करताय, पेंटिंग्स करताय आणि प्रसाद त्याच्यावर बोलतो वगैरे, तर हे एक लाईव्ह हे झालं सेशन की लोकांना त्याचं झालं. पण अशा गोष्टींचं ना डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे काहीतरी, तर ते कशा प्रकारे तुम्हाला करता येईल असा काही विचार केलाय का तुम्ही? हो, ॲक्च्युली आम्ही रिसेंट एक आत्ता असा एक इनिशिएट घेतला की जे आम्ही जे देवराई आम्ही एक्सप्लोर केले होते त्यातले सिलेक्टेड 12 देवराई घेऊन आम्ही एक कॅलेंडर हे केलं, लॉन्च केलं. छान. त्याच्यामध्ये 12 विविध प्रकारच्या देवराई आणि त्यांचे प्रेडिटर्स दाखवले आणि तिथे कोणतेही कॅपिटलिझम न दाखवता, म्हणजे मंदिर न दाखवता आम्ही तिथे तिथली बायोडायव्हर्सिटी किंवा ती देवराईचा मूळ कोर पॉईंट काय आहे तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दलचा आम्ही एक 4-5 महिने आम्ही डेटा कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मग त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावरून पेंटिंग्स केली आणि त्याचा डेटा आणि पेंटिंग असं ते एक कॅलेंडर आम्ही लॉन्च केलं. ॲक्च्युली आम्ही राखणदार वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही बघतोय, जसे की मातीची घरे राखणारे जे माणसं आहेत ती सुद्धा राखणदारच आहेत. बरोबर. त्याच्याशिवाय काही त्यांनी बी बियाणे राखली ते सुद्धा राखणदारच आहेत. जे शेती करतायत, त्यांनी इथला पर्यावरण राखलंय ते सुद्धा राखणदारच आहेत. मग अशा काही लोकांना आम्ही त्यांचा सन्मान म्हणून मातीची घरं राखली, त्यांनी त्यांच्याच घराचं चित्र करून आम्ही त्यांना ते गिफ्ट दिलेलं आहे. शिवाय कोणी झाड जपले त्यांना मी तिथलंच झाडाचं पेंटिंग करून त्यांना गिफ्ट दिलंय. कारण अशा लोकांचा सन्मान होणं माझ्या दृष्टिकोनातून खूप गरजेचं आहे. मग त्यामुळे आम्ही हा एक इनिशिएट घेतला. शिवाय झाडावर काही जण पोस्टर्स वगैरे लावतात, खिळे मारतायत, बॅनर्स लावतात, ऍडव्हर्टाईज करतात. अशा एक चांगल्या मास्टर कॉपीवर तुम्ही जर अशी घाण जर करत असाल तर मी म्हणतो मग तुमच्याकडे दृष्टिकोन काय असणार. मग आम्ही तो एक इनिशिएट घेतला की असे बॅनर्स आम्ही रिमूव्ह करतो, त्याच्यावरती खिळे रिमूव्ह करतो. कारण आपणच या निसर्गाचे खरे राखण आणि आपणच जर नाही राखलं तर मग मला सांगा हा विकास करून तरी काय उपयोग आहे. आपल्याकडे ही पहिली दृष्टी येणं खूप गरजेचं आहे. आपल्याला निसर्गाकडे कसं बघितलं. अँट्रिको कम्युनिटी म्हणून जे काय आहे तर त्याच्याशी तुम्ही निगडीत आहात असं मला कळलं. बरोबर. तर ते नक्की काय आहे? अँट्रिको म्हणजे एन्शियंट ट्री कन्झर्वेशन असं त्याचं फुल फॉर्म आहे. आणि यातून आम्ही असं करतोय की जसं की आत्ताच म्हटलं की झाडावर जे खिळे मारतात, बॅनर्स लावतात, ते आम्ही म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला या निसर्गाकडे बघण्याचा जो एस्थेटिक पर्स्पेक्टिव्ह आहे तो आपल्याला डेव्हलप करायचा आहे. त्याच्यानंतर व्हिज्युअल पॉल्युशन आहे, म्हणजे बॅनर्स कुठेही लावणं, अतिरिक्त कलर स्कीम म्हणजे लाल भडक रंगाचा मोठं पोस्टर लावणं, अट्रॅक्ट करण्यासाठी, हे सगळं व्हिज्युअल पॉल्युशन मध्ये येतं. जर आणि हे असंच जर वाढत राहिलं तर फक्त जसं की बाकी एअर पॉल्युशन वगैरे आहे तशा पद्धतीने आपल्या
मेंटल हेल्थवर पण खूप परिणाम होतो जर अनायसे. कारण निसर्गाने ह्या सगळ्याचा असा विचार केलाय की बघा कुठेही लाल कलर भडक नाहीये निसर्गात, ग्रीन कलर दिला कारण तो पॉझिटिव्ह आहे, कूल कलर आहे. सनसेटमध्ये असताना आपल्याला ऑरेंज दिसतो पण तो एक थोड्या वेळासाठी असतो, एक झलक दाखवून जातो पण परमनंट नसतो. तर आपल्याला ह्या निसर्गाचा जर अभ्यास केला तर आपल्याला कुठे कोणते बॅनर्स लावले पाहिजे, कोणत्या बिल्डिंगला कोणता कलर मारला पाहिजे. काही बिल्डिंगला एवढा भडक कलर मारून टाकतात की तो खूप मेंटल हेल्थसाठी खूप डिस्टर्बिंग आहे. पण अशा प्रकारचं मग शिक्षण आपण त्यांना ते बेसिक शिक्षण काहीतरी दिलं पाहिजे. म्हणूनच आम्ही अस्मस्ता आर्ट अकॅडमी म्हणून सुरुवात केली की जेणेकरून इथल्या लहान मुलांना कलर स्कीम किंवा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित बदलेल. बरोबर. आणि कोकणची ही जी स्पेस आहे पूर्णपणे जो हा जो रिजन आहे पूर्ण कोकण हा म्हणजे क्रिएटिव्ह आहे. तर ह्याच्यामधून खूप शिकता येतं आणि ह्या म्हणून आपल्याकडची मुलं खूप क्रिएटिव्ह आणि हुशार असतात. अस्मसामध्ये तुमच्याकडे शाळेतलीच मुलं मला वाटतं प्रामुख्याने येतात. हा, जास्त करून 30 मुलं आहेत आणि आमचा हेतू तोच होता की लहान मुलांमध्येच कलेचे गुण असतात आणि त्यांना ते डेव्हलप करणं खूप इझी होतं. आणि त्या वयात जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा जर अनुभव मिळाला आणि शिकता आला तर ते पुढे जाऊन आपल्याला खरंच त्यांच्या माध्यमातून निसर्गाकडे ते बघतील आणि हा पर्यावरण वाचवण्यात एक त्यांचा एक मोठा हात असू शकतो. तर तो एक आम्ही हे केलं. छान छान. आणि एंट्रिको मधून आम्ही एक वसोली म्हणून गाव आहे तिथे आम्ही कला आणि जीवन असं एक कॉम्बिनेशन करून फ्युजन आम्ही हे करतोय की ज्या बायकांनी कोर्स केलंय, शेती केली आहे त्यांना आम्ही लँड आर्ट म्हणून त्यांना एक आपण त्यांचा एक गौरव केला की कला आणि जीवन हे वेगळं नाही आहे, तुमच्या जीवनातच कला आहे आणि ते जर तुम्हाला जर समजलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तुमचं जीवन अजून सुखकर आणि चांगलं जगू शकता. खरंच आहे तुमचा दृष्टिकोन. नाहीतर कसं होतं की अरे शेती करणारे गरीब असं म्हणत गेलं, त्यांना पण आर्टिस्ट म्हणत, ते पण लँड आर्ट आहेत ना. काही गावात जर आम्ही असे फिरतो ना तर एवढं छान पोरसू करतात, लाल कलरची ती लाल भाजी. म्हणजे आपण कृत्रिम लँडस्केपिंग करतोय आज बघा एका कंपन्यांसाठी किंवा कॉर्पोरेट साठी. तर तो हा मुळात आमच्याकडे ते लँडस्केपिंग आहे, शेतीत आहे, भाजीत आहे, भाजी रुजवतोय त्याच्यात आहे. बरोबर, तुमचा हा मुद्दा मला खूप छान वाटला. कारण मी आता असा विचार करतो की जेव्हा गाव वसवला गेला तेव्हा त्याच्यात 12 बलुतेदार होते आणि हे 12 बलुतेदार मिळून सगळे हे एक आर्टिस्ट होते आणि हे सगळे मिळून एक गाव म्हणजे काय तर म्युझियम होतं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हे कलाकुसर चालू असायचे. फक्त त्याच्याकडे आम्ही आता जातीमध्ये आणि बघायला लागलोय पण आर्टिस्ट आहे आणि जर आर्टिस्ट म्हणून बघायला लागलो तर आपण खूप काही आपण वाचवू शकतो या निसर्गातल्या गोष्टी. नाहीतर आपण याला त्याला फुकट दुजाभाव येईल आणि काहीतरी विभागणी नको ती होते. म्हणजे जे एकसंध जे आहे निसर्गाने दिले आणि खूप छान जीवनशैली होती, एक लाईफस्टाईल. खरंच आणि मी ते सध्या अनुभवतोय म्हणून मला इथे सावंतवाडी किंवा गावात जायला खूप आवडतं. अक्षयजी, आता फाईन आर्टिस्ट म्हणून तुम्ही इथे काम करताय तर फाईन आर्ट बरोबर तुमच्याकडे व्यक्तिचित्रण आहे पहिलं आणि तुमच्याकडे बाकी कामं असतात, कमिशन वर्क, पोर्ट्रेट आणि ह्या ज्या सगळ्या. तर याचं तुम्ही कसं काय करताय, ही 2 कामं आणि हे काम काय करतो? आता मागची 2 वर्ष झाली मी कमर्शियल काम काहीच करत नाही. मी ऑर्डर घेणं आता पूर्णपणे बंदच केलंय आणि पूर्णपणे माझा फोकस आहे की ट्रिस्केप किंवा ह्या ज्या सिरीजवर जे मी काम करतोय तर पूर्णपणे माझा फोकस आहे. कमर्शियल कामामुळे व्हायचं काय की आपण दुसऱ्यांसाठी काम करतो, दुसऱ्यांना आवडेल का ह्याच्यात आपण आपलं जे अस्तित्व आहे ते आपण घालवून बसतो. आणि मला असं वाटतं की फाईन आर्टिस्टने आपलं अस्तित्व कधीच घालवू नये. मग त्याने स्वतःला फाईन आर्टिस्ट म्हणण्यापेक्षा कमर्शियल आर्टिस्ट म्हणा. आणि आता बरंच असं झालंय की पेंटिंग करतात, फाईन आर्ट करतायत आणि कमर्शियल ऑर्डर घेतात आणि स्वतःला फाईन आर्टिस्ट म्हणतात. फाईन आर्टिस्टने पहिलं आधी जगलं पाहिजे. तुम्ही ज्या सब्जेक्टवर काम करताय किंवा मी म्हणेन की ज्या सब्जेक्टवर काम करण्यापेक्षा तुम्ही जे जगताय त्याच्यावर आधी काम करा. पहिलं ते आधी समजून घ्या, ते अनुभवा आणि तो जो तुमचा खरेपणा आहे ना तो तुमच्या कॅनव्हासवर दाखवा आणि ते प्रेझेंट करा. आणि मी सध्या तेच करतोय की माझं जास्त करून देवराई किंवा जंगल किंवा ह्या ठिकाणी जास्त माझं फिरणं होतं आणि तिथे जे मी अनुभवतोय, तिथे जे बघतोय ते मी माझ्या कॅनव्हासवर मांडतो. एक असते प्रतिमा, एक असते प्रतिभा. तर मी कुठेतरी त्या कॅनव्हासवर प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे मला असं वाटतं की फाईन आर्टिस्ट म्हणून खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता तुम्ही इथे स्थायिक होऊन या क्षेत्रात तुम्ही काम करताय, तुमचं नाव पण बरंच झालंय. आता आम्ही पण तुम्हाला त्यासाठीच आम्ही भेटायला आलो की तुमचं काय पद्धतीचं काम चाललंय.
तर आपल्या कोकणात बघा की अशा तुम्हाला 4 घरं सोडून एक आर्टिस्ट असतो, एक कलाकार असतो. नक्की. तर आणि तो कुठेतरी आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतो, तो शिकत असतो. तर अशा या कलाकारांना, या चित्रकारांना तुम्ही तुमच्या अनुभवातनं काय सांगू शकता? आपल्या कोकणात तर बरेच कलाकार आहेत. पावला पावलावर तर गणपती शाळा आहेत आणि त्यातून दिसतंय की लोकांना कलेमध्ये किती आवड आहे आणि लोकांचा आणि प्रेक्षकही आहेत. हो, फक्त एक झालंय काय माहितीये की त्या अशा कलाकारांना सन्मान नाही मिळाला, योग्य मार्गदर्शन नाही मिळालं, एक वाईड अँगल नाही मिळाला, त्याच्यामुळे कुठेतरी ते खुंटून राहिलेत. आणि जे मुंबईला गेले, जे बाहेर गेले ते बाहेरच राहिले, ते पुन्हा इथे. मग मला असं वाटतं की चांगल्या कलाकारांनी कोकणात राहून बाकीच्या कलाकारांना वर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन महत्वाचं. त्यांचा एखादा सन्मान केला पाहिजे की जेणेकरून त्यांच्यामधली ते कला काढू शकतील. आणि दुसरी गोष्ट हेच होतंय की आपल्या कलेला सन्मान नाही मिळाल्यामुळे ते कन्फ्युज पण होतात की नक्की करायचं काय, मग लोकांना हे आवडत नाही. मग त्याच्यावर थोडंसं काम होणं गरजेचं आहे, तरच आपल्यातलं गाव पण टिकेल, गावातले कलाकार टिकतील आणि आपलं कोकण टिकेल म्हणजे या सगळ्यामुळे. नाही तर परप्रांतीय येऊन आपली कला दाखवायला सुरुवात करतील आणि आता दाखवायला सुरुवात केलीच आहे ते. नाही हो, कारण खूप गिफ्ट आर्टिकल्स म्हणून आपण रेडीमेड फ्रेम्स सगळ्या त्या गोष्टी म्हणजे खूपच कमर्शियलाइज झालेलं आहे. आणि पर्यटक पण आता इथे येत आहेत. बरोबर. किंवा तर इथले आपले पर्यटकां- जे कुंभार आहेत, हो. समाज जो आहे तो कुठेतरी मागे राहिलाय आणि आपण बाहेरून इम्पोर्ट केलेली आपण भांडी वगैरे, हो, मातीची भांडी खरंच, म्हणून. खरंच. पण अशा कलाकारांना जर आपण चांगलं व्यासपीठ दिलं, त्यांना त्यांच्यातला कलाकार जर ओळखून दिला, तर ते नक्कीच आपल्या, आणि ते मूळ इथले रुटेड आहेत ना, त्यांना इथली जीवनशैली माहिती आहे, ते आपली जीवनशैली पण जपतील आणि ते मायग्रेट पण नाही होणार. बरोबर. आणि ते मायग्रेट न झाल्यामुळे बाहेर बाकीचे परप्रांतीय इथे घुसखोरी नाही हा. झाला. प्रॉब्लेम हाच झालाय की आपले चांगली माणसं बाहेर गेली आहेत बरोबर. आणि जी अडाणी आहेत त्यांना भोळी माणसं समजून त्यांना परप्रांतीयांनी लुटलेलं आहे. हो, तर हे कुठेतरी गरजेचं आहे की चांगल्या माणसांनी, चांगल्या कलाकारांनी, चांगल्या बुद्धिजीवी माणसांनी इथे राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. अक्षयजी, आपण आता जंगलात आहोत, वनराई आपण बघतोय हे, तर आणि त्यामुळेच कदाचित मला वाटतं की झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश, आणि ही झाडं पाहिजेत आपल्याला म्हणून हा संदेश आता योग्य वाटतो का तुम्हाला? म्हणजे तो आहेच तसा, पण मग त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली झाडे लावा, झाडे जगवा ही कॉन्सेप्ट मला आवडतच नाही, मला चुकीचीच आहे मी म्हणेन. कारण ही झाडे लावा, झाडे जगवा ही कॉन्सेप्ट त्यांनीच आणलं ज्यांना कमर्शियली झाडं तोडायची होती. आम्ही तोडतो, तुम्ही झाडं लावा, अशी त्याची मागची भूमिका आहे, ती लोकांना कळाली नाहीये. कारण झाडं लावणं हे आपण जास्तीत जास्त फूड फॉरेस्ट आपल्यापुरती आपण झाडं लावू शकतो, जी घराच्या आजूबाजूला 4 असतील. बरोबर. पर्यावरणासाठी, निसर्ग वाचण्यासाठी आपल्याला झाडं लावायची गरज नाही. कारण आपण ती जर झाडं लावली तर आपण चुकीच्या पद्धतीने झाडं कदाचित लावू शकतो जर माहिती नसेल तर. कारण हे झाडं लावण्याचं सायन्स हे फक्त प्राण्यांना, पक्ष्यांनाच माहित आहे. त्यांच्या विष्ठेतनं ती झाडं फळं खाऊन त्यातल्या बियाणे, सीड्स वगैरे पडणार आणि ती बरोबर अशा ठिकाणी पडतात की ज्याचं तिथे अस्तित्व आहे त्या पक्षाचं, आणि तिथेच ती झाडं वाढतात आणि अशा पद्धतीचं ते हे आहे. त्यामुळे झाडं लावणं हे आपलं काम नाहीच आहे. म्हणून त्यावेळीच्या पूर्वजांनी असं सांगितलंय की देवाच्या नावाने ही झाडं राखलेली आहे. देव म्हणजे कोण आहे? तर हेच आहे, कोण आहे? प्राणी पक्षी, ह्यांच्यासाठीच राखलेली आहे आणि त्यातून आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळतं. त्यामुळे त्यांचा एक पूर्णपणे ती परिसंस्था आहे, त्यांचे एक तिथे लाईफस्टाईल आहे त्या प्राण्यांची, पक्ष्यांची, आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी ती झाडं लावलेली आहेत आणि ती त्यांचंच काम आहे असं मला वाटतं. बरोबर. आता मी तुमचं जे काम चाललंय निसर्गात, तुम्ही आता ट्रीस्केप करतायत, वेगवेगळी तुम्ही छान अगदी दाखवताय, ते ग्रीनरी दाखवताय सगळी, पण आता ही आता तुमची एक स्टाईल झाली आहे तसं म्हटलं तर. म्हणजे चित्रकारांची वेगवेगळ्या स्टाईल असते, ती तुमच्या शैलीत. आता तुम्ही असंच तुम्ही काम करणार आहात का? काही तुम्हाला वेगळं वाटतंय आता? काय वेगळं? नाही, ट्रिस्केप हाच सब्जेक्ट घेऊन मला काम करायचं आहे, कारण मी जगतोयच हे, ते माझं पूर्ण वेळ तिथेच जातोय. त्यामुळे दुसरं करण्याचं मला मुद्दामून काय पेंटिंग करायची नाहीये. कारण मुद्दामून पेंटिंग करणं लोकांना आवडेल म्हणून वेगळं आहे आणि स्वतः अनुभवतोय ते एक व्यक्त होणं हे वेगळं आहे. त्यामुळे मला ह्याच सब्जेक्टला घेऊन पुढे काम करायचं. तर मुळात असं आहे की लोक ना पेंटिंग करून समाधानी होतात, म्हणजे मला समाधान मिळेल, मला आनंद मिळेल म्हणून पेंटिंग करतात. माझं काहीसं वेगळं आहे. मी ह्या निसर्गामुळे आणि ह्या निसर्गाने एवढं सगळं दिल्यामुळे मी ऑलरेडी समाधानी आहे आणि ह्या आता समाधानातून मी पेंटिंग करतो. त्यामुळे मला आता वेगळं काय हे करण्याची गरज नाहीये. पेंटिंग म्हणजे मुद्दामून करतात तसं काहीतरी मिळण्यासाठी म्हणून मुळात
पेंटिंग करायची गरज, ऑलरेडी सगळं मिळालंय आणि ह्याचं एक थँकफुल निसर्ग आहे म्हणून मी पेंटिंग. नाही, आणि खरं दिसतं तुमच्या कामात दिसतं ते की जो समाधानी आर्टिस्ट असतो तो त्या चित्रातनं व्यक्त होतो. बरोबर. आणि ती चित्र बघताना जाणवतं की हा चित्रकार किती निसर्गाशी एकरूप झालेला असेल. बरोबर. आणि मुद्दाम आजची भेट ही तशीच होती आमची की तुम्हाला भेटून हे सगळं जाणून घ्यायचं होतं आम्हाला. तर खरोखरच तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आम्हाला. थँक्यू सो मच. खरोखरच तुमच्या या भविष्याच्या वाटचालीला आमच्या किरातकडून तुम्हाला शुभेच्छा. असंच तुम्ही आणि तुमचं मार्गदर्शन नवीन पिढीला मिळावं आणि त्यातून आपल्या नवीन पिढीने मार्ग काढावा अशी माझी एक इच्छा आहे. धन्यवाद. आणि खरंच किरातला पण मी धन्यवाद देईन की त्यांनी मला व्यक्त होण्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिलाय. आणि तुम्हालाही तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, पाहिलं ना आपण आज अक्षयजी सावंत या चित्रकारांना भेटून त्यांच्याकडून एवढी माहिती घेतली आणि आपल्याला जाणवते सगळ्यांना किंवा मला जाणवतंय आज इथे की असा कलाकार आणि अशी माणसं या कोकणात आहेत जी बाहेर कुठेतरी गेली आहेत आणि काम करतायत. तर ती जी माणसं पुन्हा कधीतरी आपल्या गावात येतील, कोकणात येतील, कुठेही आपल्या जन्मगावी जातील आणि तिकडच्या लोकांना ते मार्गदर्शन करतील किंवा तिकडच्या निसर्गाशी एकरूप होऊन काही काम करतील. तर हा मोठा एक परतीचा मार्ग जे आपण जिथून जातो तिथे पुन्हा परत येणं ही एक जीवनचक्र आहे आणि ते जीवनचक्र पूर्ण होतं निसर्गाचं. तर हे आणि निसर्गाचं आणि आपण घराचं सुद्धा त्या निमित्ताने आपण एक देणं लागतो काहीतरी. आणि हे देणं आपल्याला देण्यासाठी आज आपण बघितलं तसं अक्षयजी काम करतायत किंवा अशी बरीच माणसं. तर आपल्या पुढल्या भेटीत सुद्धा अशी आपल्याला काही माणसं भेटणार आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण ह्या इरसाल म्हणजे अस्सल गजाली आपण करणार आहोत. त्यातून ते व्यक्त होतील आणि खरोखरच यातून या नवीन पिढीला आणि आपल्या सर्वांना हे मनोरंजन नाही तर हा एक बोधप्रहर आहे. सगळ्या गोष्टी इथून आपल्याला मार्ग सापडतात, इथून आपल्याला आदर्श मिळतात आणि एक आपली जीवन पद्धती समृद्ध होते. आणि ते करण्यासाठीच आपण हा घाट घातलेला एकूण की या लोकांना भेटणं, त्यांना व्यक्त करणं आणि त्यांच्याकडून आपल्या जीवनाला काहीतरी मिळवणं. तर ही एक बौद्धिक भूक आहे माणसाची ह्या सगळ्यांबरोबर. तर खरोखरच आज मला खूप आनंद होतोय तुमच्या समोर अक्षयजींना आणून. आणि आपण असेच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटूया. नमस्कार.